सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात या आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भातील कामांसाठी प्रवास करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. कौटुंबिक संबंधामधला दुरावा आज संपेल. जोडीदाराकडनं तुम्हाला आदर मिळेल. व्यवसायामध्ये सकारात्मक परिणामांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. घरामध्ये तुमच्या पाहुणे येतील. तुमच्या योजना पूर्ण होतील. कोणालाही विनाकारण वचन देऊ नका, अडकाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये खरेदी करायला तुम्ही जाल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला थोडा आराम मिळेल. कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढेल. काही नवीन कामं ही तुमच्यावरती सोपवली जाऊ शकतात, जी तुम्ही जबाबदारीनं पूर्ण करावी लागतील. आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून तुम्ही दूर राहा, अन्यथा मतभेद वाढतील. आज तुम्हाला तुमची कार्यक्षमता दाखवण्याची एक संधी मिळेल. तुमच्या शत्रूवरती आज तुम्ही विजय मिळवाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय कामामध्ये जास्त अडथळे येतील, त्यामुळे तुमचं मन थोडं उदास राहील. तुमच्या भावा बहिणींसोबत आज तुमचा वेळ चांगला जाईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. आज व्यस्त जीवनातून जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. तुम्हाला जीवनामध्ये नवीन ऊर्जा मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा वेळ चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जबाबदारीचं तुम्हाला काम मिळेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाची उपासना करावी. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पार्टनरशिपमध्ये परदेशी कंपनीशी डील करावं लागेल. यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होईल. तुमच्या भविष्याचा पाया आज मजबूत होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूकदारांसाठी वेळ लाभदायक आहे. आज वेळेची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला मिळाल्यानं व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल. कुटुंबासोबत तुम्ही छान वेळ घालवाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा असेल. कठोर परिश्रमानं तुम्हाला चांगलं यश मिळेल. खर्च तुमचे वाढतील. सामाजिक कार्य केल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रावरती तुम्ही बारीक नजर ठेवा. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. तुम्ही बोलण्यावरती आज नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रेमजीवनामध्ये थोड्या समस्या आज येतील. आजचा दिवस हा एकंदर तुमच्यासाठी संमिश्र राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या कर्जातून आणि आजारातून तुमची सुटका होईल. सामाजिक कामामुळे प्रवास करण्याची तुम्ही शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नातेवाईकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्यानं तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्हाला जुना मित्र भेटेल. तुम्ही आज शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वडिलांचा पाठिंबा मिळाल्यानं परिस्थितीसोबत तुम्ही संघर्ष कराल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःचाच अभिमान वाटेल. नवीन योजनांचं काम फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती आज सुधारेल. आज कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार टाळा. व्यवसायामध्ये जोडीदाराचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमचे प्रयत्न आज फलदायी ठरतील.
विद्यार्थ्यांना भविष्यासाठी निर्णय घ्यावे लागतील. काही बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रेम जीवनामध्ये गोडवा आणेल, ज्यामुळे तुमचा जीवनसाथी हा तुमच्या सोबत तुमच्या जवळ येईल. आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल, आध्यात्मिक कार्य कराल, इतरांना मदत केल्यानं आत्मसमाधान मिळेल. ऑफिसमध्ये काम वाढल्यानं तुमचा मूड खराब होऊ शकतो. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. भविष्यासाठी तुम्ही नवीन योजना आखाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी नवीन नोकरी शोधणाऱ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल. सहकाऱ्यांसोबत सर्व आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. खरेदी विक्रीमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांना आज फायदा होईल. व्यक्तिमत्वाची तुमच्या प्रशंसा होईल. कौटुंबिक वाद सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी विश्वासघात होईल, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या दुरावा निर्माण होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की वाहन चालवताना आज काळजी घ्या. कोणत्याही ताण तणावापासून तुम्ही मुक्त राहा. व्यापारी वर्गाला आज अचानक धनलाभ होऊ शकतो. भावा बहिणींच्या मदतीने तुमची सर्व कामं पूर्ण होतील. अचानक घरातील सदस्याची तब्येत खराब होऊ शकते. मित्रांसोबत खास प्लॅन तुम्ही आज तयार कराल. ओळखीच्या व्यक्तीकडून लाभाची परिस्थिती आहे. व्यवहारामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा, कारण कुणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला रचनात्मक बदल करण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणाशी संबंधित लोकांना आज समाजामध्ये काम करून यश मिळेल. गुंतवणूक करताना तुम्ही काळजी घ्या. तुमच्या बोलण्यातला कठोरपणा तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतो. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मोठ्या लोकांच्या भेटीमुळे तुमचं कार्य यशस्वी होईल. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मोठी रक्कम मिळाल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेले वाद आज संपतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडून लाभदायक बातमी मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून व्यवसायामध्ये नवीन करार होतील. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक आणि वर्गमित्र यांचं पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल. कामावरही आज तुम्ही लक्ष द्याल. आज कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई करू नका, संयम राखा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वाचे निर्णय घेतल्यानं तुमची प्रगती होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करायला विसरू नका. आता मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगले नक्कीच घडेल. धन्यवाद.